हॅलो नमस्कार, मी प्रीती आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार। तर प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतं की आपलं घर जे आहे ते नेहमी स्वच्छ आणि सुंदर असायला पाहिजे, पण फक्त वाटून चालत नाही ना, त्यासाठी आपल्याला तसे एफर्ट्ससुद्धा घ्यावे लागतात, हो की नाही। आणि आपल्या स्त्रियांचा सगळ्यात जास्त वेळ जो असतो ना तो किचनमध्येच जात असतो। मग आपलं किचन नेहमी स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, मी काय करते, कुठल्या गोष्टी करत असते, सातत्याने काय क्लिनिंग वगैरे करत असते, कसं नियोजन करते, ते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते आहे। तर आशा करते आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघाल आणि आवडला तर एक लाईक नक्की कराल आणि चॅनलला सबस्क्राईब कराल। तर आपल्या घरामध्ये जी फ्रीज आहे तर फ्रीजची क्लिनिंग तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा फ्रीजचं डीप क्लिनिंग हे आपण नेहमी करायला पाहिजे। आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणत असतो, फ्रूट्स आणत असतो, ते ठेवत असतो, त्याचबरोबर फ्रीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थसुद्धा आपण ठेवत असतो, म्हणजे जे काही लेफ्ट ओव्हर असतो ते आपण ठेवतो। त्याचबरोबर जे सॉसेस वगैरे असतात किंवा चीज बटर भरपूर अशा वस्तू आपण फ्रीजमध्ये ठेवत असतो, नाही का। तर त्यांचा जो वास असतो ना तो एकमेकाला लागू नये, कारण फ्रीज खूप वेळपर्यंत जर आपण स्वच्छ नाही केलं तर बघा बऱ्याच वेळेला तुम्हाला जाणवत असेल की दूध ठेवलेलं असेल, त्याच बाजूला तुम्ही जर लेफ्ट ओव्हर काहीतरी ठेवलेलं असेल ज्याचा स्ट्रॉंग वास असेल तर तो आपल्या फ्रीजमध्ये सगळीकडे येतो, दुधालासुद्धा लागतो। त्यामुळे आणि फ्रीजसुद्धा आपण रोज आपले हात वगैरे लागत असतात, तर त्यामुळे ना बऱ्याच वेळेला असं चिकट झालेलं असतं, खराब झालेलं असतं। त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा तर मी नाही म्हणणार, पण 15 दिवसातून निदान एकदा तरी फ्रीजचं डीप क्लिनिंग करायला पाहिजे, आतून आणि बाहेरून। आणि त्यासाठी ना मी आपलं जे विम बार जेल असतं ना ते पाण्यामध्ये मिक्स करून त्याच्यानेच साफ करते आणि नंतर एक अर्ध निंबू किंवा मग बेकिंग सोडा पाण्यामध्ये मिक्स करून ते थोडंसं ठेवलेलं असतं, ज्याच्यामुळे त्यामधला जो वास असेल ना तो निघून जातो। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फ्रीज क्लिनिंग। त्याचबरोबर आपल्या किचनमध्ये बरेच असे इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट असतात, जसं की मायक्रोवेव्ह आहे। मायक्रोवेव्ह तुम्ही यूज करत असाल तर ते सातत्याने क्लिनिंग होतच असतं त्याच्यात, कारण त्यामध्ये बऱ्याच अशा आपण वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत असतो, तर त्याचासुद्धा वास त्या मायक्रोवेव्हमध्ये घुमत असतो। आणि रोज जर तुम्ही हँडल करत असणार तर मग बाहेरून जो मिरर वगैरे आहे, जे त्यांचे बटन वगैरे आहे त्यावरती आपले हात लागलेले असतात ना, तर ते चिकट झालेलं असतं। तर रोज तर काही शक्य होत नाही, वरच्यावर ती क्लिनिंग होतं, पण डीप क्लिनिंग ज्याला म्हणतो ते होत नाही। तर मी काय करते की असं 8 दिवसातून किंवा 15 दिवसातून अशा पद्धतीने छान आतून आणि बाहेरून छान फडक्याने पुसून घेते, तर मायक्रोवेव्हसुद्धा माझं क्लीन असतं। आता वेळ आहे ती म्हणजे की किचनची डीप क्लिनिंगची। खरं सांगायचं झालं तर डीप क्लिनिंग म्हटलं ना तर एकाच दिवशी सगळं काही पॉसिबल होत नाही। मी बऱ्याच वेळेला माझ्या किचनमध्ये मी डीप क्लिनिंग कसं करते यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केलेले आहे। तुमच्यापैकी जर कोणी नवीन असेल तर तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा, वरती कुठे लिंक होत असेल किंवा मग चॅनलवर जाऊन नक्की बघा। काय असतं ना, जेव्हा आपण कोणाचे असे व्हिडिओ बघतो तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला नव्याने शिकायला मिळतात। तर आशा करते की तुम्ही ते सगळे व्हिडिओ नक्की बघणार, म्हणून मी हे व्हिडिओ डिटेलमध्ये शेअर करणार नाही आहे। तर इथे मी किचन ज्याच्या ट्रॉलीज आहेत ना त्या मी क्लीन करायला घेतलेल्या आहेत। तर किचन ट्रॉलीज म्हटलं, मॉड्युलर किचन म्हटलं तर सगळ्यात जास्त त्रास आपल्या किचनमध्ये असतो तो म्हणजे की झुरडांचा, आणि त्यासाठी या किचन ट्रॉलीज आपल्याला वेळोवेळी क्लीन करायला पाहिजे। मी माझं मंथली किचन क्लीन करते, अगदी डीप क्लीन करते। तर यावेळेला अगदी छोट्याशा म्हणजे क्लिप्स मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला वेगवेगळ्या याच्यामध्ये दिसेल। तर इथे मी काय केलं, ज्या किचन ट्रॉलीज आहेत त्या छान मी जे स्क्रॅपर असतं सॉफ्ट त्याच्याने क्लीन करून घेतल्या, आतून फडक्याने पुसून घेतल्या। त्यानंतर त्यामध्ये न्यूजपेपर ठेवलेले आहेत आणि तुम्हाला दिसत असेल की नॅपथनलच्या गोळ्या ज्या असतात ना त्या मी इथे ठेवलेल्या। त्याचं कारण असतं की झुरड जे असतात ना ते लागत नाही त्यासाठी। आणि त्याचप्रमाणे बाहेरूनसुद्धा या ट्रॉलीज मी क्लीन केल्या। खरं तर रात्रीचं जे नाईट किचन क्लिनिंग असतं त्यामध्ये मी रोज माझ्या ट्रॉलीज जे आहे ते एकदा पुसून काढते, पण तरीसुद्धा हातबोट आपलं लागतं स्वयंपाक वगैरे करताना, भांडी काढताना, मग ते चिकट होतात, म्हणून मग मी अशा प्रकारे त्या क्लीन करते। आता इथे ट्रॉलीज तर पूर्ण क्लीन झालेले आहे, म्हणजे डीप क्लिनिंग झालेली आहे। सगळ्यात एक पार्ट असतो आपल्या किचनमध्ये तो म्हणजे की केंट। आता केंट जे आहे ते किचनमध्येच असल्यामुळे बऱ्यापैकी त्याच्यावर सुद्धा चिकटपणा येतो, धूळ वगैरे लागते। आणि माझे जे किचन आहे ना त्याला पुढे बाल्कनी आहे, म्हणजे वॉश एरिया आहे ना, तर तिथून बाहेरून खूप डस्ट येते आणि ती अशा प्रकारे हे जे केंट आहे ते सुद्धा डस्ट लागते, त्याच्यामुळे चिकट झालेलं असतं। तर वेळोवेळी महिन्यातून एकदा ते मी पूर्ण काढून अशा प्रकारे क्लीन करून घेते।
केंटवाले जेव्हा येतात म्हणजे 3 ते 6 महिन्यांनी, खरं तर मी आता ठेवलेलं नाही आहे. आम्ही घरच्या घरीच केंटचंसुद्धा मेंटेनन्स करतो, तर त्याच्यामुळे तेव्हा तर होतंच, पण महिन्यातून एकदा ना अशा प्रकारे आपण केंटचं वरचं जे पार्ट आहे तो काढून घ्यायला पाहिजे आणि क्लीन करायला पाहिजे. त्याचबरोबर आतल्या साईडने सुद्धा थोडं पुसून घ्यायला पाहिजे, म्हणजे केंटसुद्धा आपलं क्लीन राहतं. आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर उन्हाळ्यामध्ये मी काय करते, ह्या केंटवरती ना एक कापड झाकून ठेवते. कवर नाही लावत, कापड झाकून ठेवते. त्यामुळे काय होतं ना, म्हणजे हे जे केंट सर्व्हिसिंगला जे लोक येतात ना, त्यांनीच मला सांगितलेलं होतं की उन्हाळ्यामध्ये असं थोडं झाकून ठेवायचं म्हणून. तर अशा पद्धतीने मी केंटसुद्धा क्लीन करून घेते. त्यानंतर आपल्या किचनमध्ये बरेच असे शेल्फ वगैरे लावलेले असतात किंवा कॉर्नर ठेवलेले असतात आपण ऑर्गनायझर म्हणून, तर ते सुद्धा वेळोवेळी क्लीन करणं खूप गरजेचं आहे. कारण रोज स्वयंपाक वगैरे करतो तर थोडीफार त्याची धुवा वगैरे असतो ना, त्यामुळे हे सगळे चिकट झालेले असतात. तर महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून जसं जमेल ना त्याप्रमाणे मी काम करते. मी काही तुम्हाला असं म्हणत नाही आहे. आणि शक्यतो मी डीप क्लिनिंग जसं सांगितलं की एकाच दिवशी नाही करत, ज्या ज्या वेळेला मला वेळ मिळेल ना त्या वेळेला करेल. आजच्या व्हिडिओमध्ये जेवढ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत त्या मी सगळ्या एकाच दिवशी केलेल्या नाही आहेत, वेगवेगळ्या पार्टमध्ये केलेले आहे, पण तुमच्यासोबत ते एकाच व्हिडिओमध्ये शेअर करते. तर इथे बघा जे शेल्फ ठेवलेले आहेत ते सुद्धा मी क्लीन करून घेते. आणि स्टीलचे शेल्फ आहेत त्यामुळे ना क्लिनिंगला खूप जास्त असा त्रास होत नाही, पटकन साफ होतात स्क्रॅपरने ते आणि चकाचक पण होतात. तर बघा इथे छान मी ते क्लीन करून घेतले. त्यानंतर त्याच्यावरती मी न्यूजपेपर वगैरे ठेवते, जेणेकरून त्यावर जे काही वस्तू ठेवलेल्या असतात त्यामधून पडणारी घाण किंवा खूप जास्त असं चिकट होत नाही. कारण अगदी गॅस माझा ठेवलेला आहे ना त्याच्यावरतीच मी हे शेल्फ लावलेले असतात, तर मग ते लवकर क्लीन व्हायला पाहिजे, त्यासाठी मी न्यूजपेपरचा वापर करत असते. तर इथे माझे शेल्फ वगैरे क्लीन झालेले. थोड्या वेळानंतर मी लगेच ते कापडाने पुसून घेतलेले आहेत आणि त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये आता न्यूजपेपर मी ठेवून देणार. तर असे माझं शेल्फ जे आहेत किचनमधले ते क्लीन झालेले आहेत. आता फक्त शेल्फ तर क्लीन झालेलेच आहे, पण हा जो गॅसचा ओटा आहे, म्हणजे फक्त गॅसची शेगडी नाही तर मागचा जो पूर्ण ओटा आहे, जी टाईल्स असते ना ती सुद्धा वेळोवेळी क्लीन झाली पाहिजे. रोज तर आपण ती करतोच, पण पूर्ण वरपर्यंत आपला हात जात नाही आणि वरपर्यंत सगळं उडालेलं असतं. त्यामुळे मी आठवड्यातून एकदा जेव्हा मला वेळ मिळेल ना, रात्री असू द्यात किंवा मग सकाळी असू द्यात, जेव्हा मी वेळ मिळेल त्यावेळेला असं पूर्ण किचनचा ओटा क्लीन करत असते. खूप जास्त वेळ लागत नाही. टाईल्स जेव्हा अशा चकाचक होतात ना तेव्हा क्लीन एकदम स्वच्छ दिसतं आपलं किचन. तर त्याच्यामुळे आणि त्यानंतर मग असं कापडाने मी पुसून घेते, कारण धुतल्यानंतर त्यावरती पाण्याचे असे हे उडतात त्यासाठी. त्याचबरोबर जी शेगडी आहे ती सुद्धा मी पुसून घेते. गॅसचा ओटा जो आहे तो सुद्धा घासून घेते आणि खूप जास्त असा खराब नसतो, कारण मी जसं सांगितलं की हे आपलं रोजचंच रुटीन असतं, रोजच आपण हे करत असतो त्यामुळे. तर गॅस वगैरे सुद्धा स्वच्छ, शेगडी बर्नर वगैरे बाजूला केले आणि छान शेगडी वगैरे मी स्वच्छ करून घेतलेली आहे. आणि कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सातत्याने रोज कराव्याच लागतात आणि करायला सुद्धा पाहिजे, कारण किचन स्वच्छ ठेवायचं असेल, अनहायजेनिक जर किचन असेल तर तिथूनच सगळे आजार वगैरे लागतात. सो त्याच्यामुळे वेळोवेळी किचनसुद्धा स्वच्छ ठेवायला पाहिजे. आता जे आपले घरामध्ये मसाल्याचा डबा असतो, रोजचे चहा पावडरचे डबे असतात, तेलाची कॅन असते, स्पून होल्डर असतं, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आठवड्यातून एकदा मी क्लीन करते, जेणेकरून ते अगदी स्वच्छ असं होतात, कारण तिथेसुद्धा आपले हातबोट लागतातच. तर अशा प्रकारे माझं हे रुटीन असतं आणि त्यामुळे हे रुटीन फॉलो केल्यामुळेच माझं जे किचन आहे हे नेहमीचं स्वच्छ आणि सुंदर असतं. आणि स्वच्छ सुंदर किचन तर सगळ्यांना, जसं मी म्हटलं की आवडतं, पण त्यासाठी आपल्याला मेहनत तर घ्यावीच लागते. तर तुम्हाला जसं जमेल, जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ते क्लीन करा. बऱ्याच त्यांच्या कमेंट्स येतात की ताई आम्ही जॉब करतो, आमची मुलं लहान आहेत, आम्हाला वेळ मिळत नाही. तर परत तेच सांगते मी, त्यांनासुद्धा तेच सांगते की जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा करा, काही हरकत नाही. 10 मिनटं आहेत तुमच्याकडे एक्स्ट्रा, 10 मिनटामध्ये जे काम होत असेल ना ते करा. असं आहे. तुमच्याकडे मेड असेल तर मेड करून ते करून घ्या. तर अशा प्रकारे मी माझ्या किचनला स्वच्छ ठेवण्यासाठी तरी मेहनत घेत असते, कारण स्वच्छ सुंदर किचन असेल ना तर आपलं म्हणजे बघा, घर स्वच्छ आणि सुंदर असेल ना ठेवलेलं तर आपलं मनसुद्धा प्रसन्न राहतं. आणि स्वतःला आनंदी आणि प्रसन्न ठेवायचे असेल तर या गोष्टी आपण नेहमी करायला पाहिजे. तर अशा काही या छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स होत्या ज्या मी तुमच्यासोबत आज शेअर केलेल्या आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खरंच धन्यवाद.
आणि हो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, शेअर करा आणि तुमच्याकडे सुद्धा अशा छान छान काही टिप्स असतील ना तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारा बेल आयकॉनला प्रेस करा. लवकरच आपली भेट होईल आणखी एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना टेक केअर अँड बाय.